तर मित्रांनो, एका गॅस विक्री केंद्रावर एकच गॅस राहिलेला असते. मग ते मागण्यासाठी विविध नेते अभिनेते येते. तर पहिल्या नेते देवेंद्र फडणवीस ते म्हणते ते या ठिकाणी मला सांगण्यासाठी मोठा आनंद होतोय की गॅस मीच नेतोय आणि मी पुन्हा नेणार, कारण मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. ती म्हणते तू येऊच नको बुवा, गॅस एकच राहिला. दादा कोंडके म्हणतील अरे मावसे हिच्या मायला हे गॅस माझा आहे, कारण माझ्या घरी खाला भाकर राहिली नाही. गॅस दिवस जमणार कसं? ह्या मायला मावसे हे गॅस मलाच रे, नाहीतर तुझं काय खरं नाही बरं. ती म्हणली तुला बी द्याय ना. या मायला बाई, तुम्हाला गॅस द्यायचाय का नाही, का तुमच्याकडे बघायचंय काही? गॅस द्या. ती म्हणली तुम्हाला बी द्याय ना, तुम्ही लय रगील बोलता. आता आले अमृतपुरी मामा म्हणले अरे लाले गैस वाले, ये गैस मेरा है रे दिल जले, ये गैस मैं लेकर ही जाऊंगा रे. अरे जागा गैस उठा ले रे. ती म्हणली तुम्हाला आता कसा द्यायना. मग अमृतपुरी मामाचा खेळ खाला. या ठिकाणी गॅसचा वाढलाय भाव, या ठिकाणी गॅसचा वाढलाय भाव. गॅसच्या खाली पा दिसेल माझं नाव, गॅसच्या खाली पा दिसेल माझं नाव. म्हणतात रामदास आठवलेला दिला नाही गॅस. मग अमिताभ बच्चन आले. ते म्हणले माझं यादीत नाव पहा. मग नाव आहे. ती म्हणली काय नाव आहे तुमचं? ती म्हणली नाम विजय दीनानाथ चौहान, बाप का नाम दीनानाथ चौहान, माँ का नाम सुलोचना चौहान, गाव मांडव, उम्र 32, 9 महिने 8 आई. ती म्हणली हाय म्हणल्यान जमाना गॅस देणार नाही. अमिताभ बच्चनला बी दिलं नाही बुवा. मग आले नरेंद्र मोदी साहेब. ते म्हणले मातराम हमारा प्यारा देशवासी, ये जो गैस की योजना है, जो उज्ज्वला योजना है, ये मैंने निकाली है. और इस गैस पे सबसे प्रथम मेरा अधिकार है मित्रों. और ये गैस लेकर मैं जाऊंगा, ये बात सच है मित्रों. ही म्हणली तुम्हाला बी द्याय ना, तुम्ही घरी जावा. या असं ती बाई म्हणली माझ्याच घरून फोन आलाय, गॅस संपलाय, आता मीच घेऊन चालले. असा धंदा झालाय बघा गॅस.